ठाणे परिवहनच्या बसमधनं प्रवास करताना खिशामध्ये पैसे नसतील तर घाबरू नका। एसटी प्रमाणे आता ठाणे परिवहन सेवेने सुद्धा प्रवाशांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। नव्या डिजिटल मशीनच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या संदर्भात वागळे टीएमटी आगारामधनं आढावा घेतलाय। आमचे प्रतिनिधी शार्दूल यांनी बघूया। ठाणे शहरात जर तुम्हाला बसने प्रवास करायचा आहे आणि तुमच्याकडे खिशात पैसे नाहीये तर आता काळजी करण्याची गरज नाहीये। त्यातच तुमच्याकडे जर सुट्टे पैसे नसतील तर कंडक्टर सोबत वाद करण्याचं देखील तुम्ही टाळता येणार आहे। याचं कारण म्हणजे ठाणे स्मार्ट सिटी ची टीएमटी बस जी आहे ती देखील आता स्मार्ट होते। त्याचं कारण म्हणजे आता त्यांची जी तिकीटची जी मशीन आहे ती पूर्णपणे डिजिटल होते। सुट्ट्या पैशांवरनं नेहमीच कंडक्टर सोबत प्रवाशांसोबत वाद होताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो। मात्र तो वाद टाळण्यासाठी ठाणे परिवहन सेवेने आता डिजिटल मशीन जी आहे तो आणण्याचा मानस केलेला आहे आणि ह्या डिजिटल मशीनद्वारे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट जो आहे तो करता येणार आहे। सुट्टे पैसे वाचवता येतील, वाद वाचवता येईल आणि या मशीनद्वारे डिजिटल मशीनद्वारे आपल्याला तिकीट देखील जी आहे ती खरेदी करता येणार आहे। समजा कोणाला 7 रुपये मिनिमम तिकीट प्रवास करायचे 7 रुपयाची त्यांनी 100 रुपये काढतात पॅसेंजर आणि 50 रुपये काढतात किंवा 500च्या नोटा पण काढतात। तर तेव्हा त्याच बिली आम्हाला त्रास होतो। म्हणून जर डिजिटल झाले तो त्यांच्या पण साठी पण चांगलं आहे आणि आमच्यासाठी पण चांगलं आहे। कुठेतरी ही डिजिटल मशीन ठाणे परिवहन सेवेला फायदेशीर ठरते का ते पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।